नमस्कार मंडळी, मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी स्पेशल अशी चिकन दम बिर्याणी. तर चला पाहूया. हे इथे घेतलं आहे मी शहाजिरं, हळद, धणापूड, इकडे होममेड बिर्याणी मसाला, काश्मीरी मसाला, लाल तिखट. हा 1 किलो कांदा घेतला आहे मी, 1 किलो बासमती तांदूळ. तर आज आपण 1 किलो बिर्याणी बनवतो आहे. तर इथे मी घेतलं आहे 1 किलो चिकन. हे खडे गरम मसाले घेतले, त्याच्यात घेतले तेजपत्ता, दालचिनी, हिरवी इलायची, मोठी इलायची, स्टार फूल, मिरची, जावित्री, लवंग आणि काळी मिरी. तर इथे मी घेतले आहेत 2 लिंबू, 4 टमॅटो आणि 3 बटाटे. हे मीठ, हे 3 चमचे आलं लसूण पेस्ट, 200 ग्राम दही, पुदिना आणि कोथिंबीर. तर चला मग चिकन मॅरिनेट करून घेऊया. तर इथे मी घेतला आहे 1 लिंबू. हा 1 लिंबू मी पूर्ण चिकनमध्ये वापरणार आहे आणि एक आपण राईसमध्ये वापरूया. तर आपण लिंबू पिळून झालेलं आहे. आता आपण लावूया आलं लसूण पेस्ट. इथे मी लगभग 2 चमचे आलं लसूण पेस्ट लावत आहे. ही बाकीची आलं लसूण पेस्ट आपण फोडणीमध्ये वापरूया. मस्त मिक्स करून घेऊया चिकन. तर इकडे मी घेतला आहे लगभग अर्धा चम्मच हळद. ही मी 2 चम्मच धणापूड टाकते. इकडे 1 चम्मच मी बिर्याणी मसाला टाकते आहे. हा होममेड आहे. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्यासोबतच इथे मी 2 चमचे काश्मीरी मसाला घेतला आहे. तसंच मी इथे आता 2.5 चमचा तिखट मसाला घेतला आहे. काश्मीरी मसाल्याने चिकनला मस्त रंगत येते. इथे आता आपण घेऊया पुदिना आणि कोथिंबीर. हे जे आपण दही घेतलेलं ह्याला मी चांगलं फेटून घेतलं आहे. ह्याच्यात जराही लम्स नाही आहेत. ते घेऊया आता. आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्हाला एक मी की टिप देते. जर तुम्हाला टेस्टी आणि सुगंधित बिर्याणी पाहिजे असेल ना, तर जो बिर्याणी मसाला आहे तो होममेडच यूज करा. आणि जर आलं लसूणची पण पेस्ट फ्रेश असेल तर अप्रतिम. तर इथे मी घेतलं आहे मीठ. इथे मी 2 चमचे मीठ घेतलं आहे. मस्त चिकनला मसाज देऊया आता. तसंच 2 हिरवी मिरची घेऊया. ही उभी कापलेली आहे मी. चिकन मस्त मिक्स करून झालं आहे. आता मी ह्याला मस्तपैकी ओव्हरनाईट असं मॅरिनेट करायला ठेवते. तुम्ही पाहिजे तर ताबडतोब 15-20 मिनिटांनी चालू करू शकता. तर इथे मी घेतले आहे बटाटे. हे उभे कापून त्याचे 4 भाग केलेले आहेत. त्याला मस्त धुवून सुकवले आहेत. चला आपण ह्यांना फ्राय करून घेऊया. काही लोकांना प्रश्न पडला असेल की मी बटाटा का वापरते. तर बटाट्यामुळे बिर्याणीला मस्त एक फ्लेवर येतो. तुम्ही पाहू शकता आपले बटाटे मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तर आपण हे काढून घेऊया. आपले बटाटे मस्त फ्राय करून झालेले आहेत. तर चला आपण कांदा फ्राय करून घेऊया. हा मी एकदम बारीक चिरून त्याला मीठ लावून त्याचं पाणी पूर्ण असं काढून घेतलं आहे. हा बघा केवढंसं झालं आहे कांदा. पाणी काढलं. तर चला फ्राय करूया.
हे मस्त जे बटाट्याचं तेल होतं तेलच मी चांगलं गरम करून त्याच्यात आता दालचिनी आणि स्टारफूल टाकते. आपल्या कांद्याला फ्रेग्रन्स आणि टेस्ट पण चांगली येते. कांदा तेलात सोडताना माझी गॅसची फ्लेम हाय होती. हा कांदा लगभग आपण 5 मिनटं हाय फ्लेमवरती चांगला शिजवून घ्यायचा. जसं त्याचा कलर चेंज होईल तसं आपण त्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजवायचा. हा बघा, तर आपला कांदा आता शिजायला आला आहे. त्याला मी थोडं सेपरेट करून प्रॉपरली इव्हनली त्याला चांगलं शिजवून घेते आहे. बघा, कांद्याला प्रॉपर असा कलर आला आहे. तर मी हा कांदा काढून प्रॉपर त्याचं तेल आहे ना आपण पूर्ण नितळेपर्यंत ठेवायचा आणि मग काढून घ्यायचा. हा आपला बरिस्ता तयार झालेला आहे. तर ह्याला मी सेपरेट करून घेते आणि चांगलं थंड करून घेते. हा जरी आपल्याला आता नरम वाटत असेल तरी हा थंड झाला की एकदम कुरकुरीत होतो. साधारण 2 ते 3 लिटर पाणी घेतलं आहे. इथे मी टाकते दालचिनीचे 2 तुकडे, काळी मिरी ही लगभग 8 काळी मिरी घेतलेल्या, कारण मी इथे 7 ते 8 लवंग टाकलेल्या आहेत, एक मोठी इलायची, स्टारफूल आणि 2 तेजपत्ता. तसंच इथे मी घेतला आहे अर्ध जावित्री, 3 लिंबाचे काप घेतलेले आहेत, कोथिंबीर, पुदिना टाकून घेऊया. ते आता 6 ते 7 मोठे चमचे मीठ घेते आहे. हे मीठ इथे मी जास्तच वापरते कारण का आपण भाताचं पाणी काढू तर त्याच्यासोबत मीठही जाईल. ते मस्तपैकी एक स्टर करून घेऊया. तर आपण लगभग 3 चमचे तेल टाकून घेऊया. तर ह्यामुळे आपला भात सुटसुटीत राहील. तर चला मग इथे झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊया पाण्याला. सोबतच चिकन शिजवून घेऊया. तर हे जे तेल आहे त्याच्यात आपण आधी कांदा फ्राय करून घेतलेला, त्याच्यात मी 1 चमचा लगभग तूप टाकते आहे. ह्याच्याने कसं आपल्या तेलाला फ्रेग्रन्स पण चांगला येईल. तर ह्याच्यात लगभग 2 चमचे शहाजिरं टाकूया. एक अख्खी आपण आता जावित्री टाकूया. इकडे मी त्यासोबतच आपण आता दालचिनी टाकूया, तेजपत्ता 3, हे स्टारफूल आहे,
हे मी 2 मोठी इलायची घेतली, मी थोडीशी त्याला मधून फोडून घेतली आहे. त्यासोबतच 4 आपण हिरवी इलायची टाकूया, मिरची, लवंग, त्यासोबतच आपण 8 ते 10 काळी मिरी टाकून घेऊया. तर आपण आता 1 चमचा राहिलेली आलं लसूण पेस्ट टाकूया. तसंच मी इथे लगभग 1 मोठा कांदा कापून टाकलेला आहे. कांदा मस्त असा शिजवून घेऊया. इकडे पाहू शकता आपल्या कांद्याने रंग बदलला आहे. तर आपण चला याच्यात मसाले टाकून घेऊया. तर इथे मी टाकते अर्धा चमच हळद. मी इथे थोडीच हळद वापरली आहे, कारण का आपण चिकन मॅरिनेट करताना पण हळद वापरलेली. त्याच प्रकारे 1.5 चमचा काश्मीरी मसाला, 1 चमचा मी तिखट मसाला टाकते आहे. तर आपण साधारण इथे आपण 3 चमचा तिखट मसाला वापरलेला आहे. मस्त आपण आता मसाले परतून घेऊया. आणि हो, ही गॅसची फ्लेम आपण मसाले टाकताना लोच ठेवायची आहे, नाही तर मसाले जळण्याचे चान्सेस खूप हाय असू शकतात. तर त्याच प्रकारे अर्धा चमचा मी धणापूड टाकलेली आहे. अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकते मी इथे. मस्त हलवून घेऊया. तसंच आपण आता इथे 4 टमॅटो कापून घेतले आहेत, ते टाकूया. टमॅटो चांगले नरम होईपर्यंत त्यांना शिजवून घेऊया. आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकते आहे टमॅटो लवकर शिजायला. हे पाहू शकता आपले टमॅटो चांगले शिजलेले आहेत. तो जो आपण बरिस्ता बनवलेला तो बरिस्ता टाकते मी पूर्ण नाही टाकत आहे, अर्ध मी बरिस्ता गार्निशिंगसाठी ठेवत आहे. मस्त एक स्टर देऊन परत एकसाथ आपण शिजवून घेऊया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा. तर चला मग कांदा आपला शिजलेला आहे. तर आपण ओव्हरनाईट मॅरिनेट केलेलं चिकन आता टाकून घेऊया त्याच्यात. ह्याच्यात आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे, फुल्ली ऑप्शनल आहे. तर आता हे मी लगभग 10 ते 15 मिनटं चिकन शिजवून घेत आहे लो टू मीडियम फ्लेमवर. तर चला इथे आपल्या पाण्याला पण उकळी आली आहे. मी आता हे सगळे मसाले काढून घेते आहे.
तर मी हा भात 15-20 मिनटं धुवून भिजवून ठेवलेला, तर तो ह्याच्यात आपण टाकून घेऊया. तर आपण हा भात कमीत कमी 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊया. पूर्ण भात शिजवायचा नाही आहे, फक्त 80%च भात शिजवायचा आहे. मिनटं झालेली आहेत. मी दर 5 मिनिटांनी चिकनचं ढाकण काढून त्याला चांगलं हलवून घेते. तुम्ही बघू शकता चिकनचा रंग मस्त आलेला आहे आणि सुगंध पण एकदम छान घमघमाट सुटलेला आहे. परत मी ह्याला मस्त ढाकण लावून 5-10 मिनटं अजून शिजवून घेते. त्यासोबतच आपण साईडला बघूया, भात आपला शिजलेला आहे. मी एक तुम्हाला दाणा तोडून दाखवते. पाहू शकते जास्त पण शिजवायचं नाही आहे, कारण का आपण ह्याला दम लावणार तर दममध्ये पण हा शिजतो. त्याचं पाणी काढून घेऊया. आणखीन 5 मिनिटानंतर हे चिकन चांगलं शिजलेलं आहे. मस्त हलवून घेते. बघ आपलं चिकन खाली लागलं पण नाही आहे. आता बटाटा ॲड करून घेऊया. हा मी बटाटा आधी नव्हता ॲड केलेला, कारण का तो आधीच 60% कुक झाला आहे. तर आपण त्याला अजून 40% शिजवून घेऊया. इथे मी आता आपण भात शिजवलेलं त्याचं लगभग अर्धा कप पाणी ॲड करते आहे. ह्याच्याने चिकनला टेस्ट पण चांगली आहे, प्लस त्याची ग्रेव्ही जास्त ड्राय नाही होणार. ऑलमोस्ट शिजलेला आहे. फक्त एक बॉईल काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. अर्धा कप भाताचं पाणी घेतलं आहे. त्याच्यात मी 3 ड्रॉप केवडा वॉटर ॲड करते. केवडा वॉटर ॲड केल्याने बिर्याणीला मस्त एक स्मेल आणि एक फ्लेवर येतो. हे पूर्ण ऑप्शनल आहे, पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता. घेऊया. मी पूर्ण चिकन काढून घेतलं आहे. इथे तुम्ही पहिला थोडंसं राईस लावते खाली. राईस मी का लावते, कारण का एक मस्त क्रंचीला आपण जेव्हा बिर्याणी खाऊ तेव्हा, आणि ते खूप मस्त लागतं. लेअर लावून घेऊया. लावून घेऊया चारी साईडला.
आता भाताची लेअर लावूया. भात मस्त असं चारी बाजूला पसरवून घेऊया. लेअर लावून झालेली आहे. तर इथे आपण गार्निशिंगसाठी टाकूया बरिस्ता. तसंच आता आपण पुदिनाचे पानं पण गार्निश करून घेऊयात. त्यासोबतच कोथिंबीर. इथे मी आता गार्निशिंगसाठी बिर्याणी मसाला यूज करते आहे. चिकनची लेअर आपण परत एक लावून घेऊया. चांगली एक मस्त चिकनची लेअर लावून घेऊया. भाताची एक लेअर लावून घेते आहे आणि मी इव्हनली मस्त स्प्रेड करून घेऊया. बरिस्ताची गार्निश करून घेते आहे. सोबतच आता आपण कोथिंबीरची गार्निश करून घेऊया. तसंच पुदिनाची पानं. इथे मी आपण जो केवडा वॉटर घेतलेलं ते घेऊया. चांगल्याकडे मी सर्कलनी पाणी टाकून घेतलं आहे. इकडे मी आता ऑरेंज फूड कलर यूज करते आहे. ते पण मस्त स्प्रेड करून घेऊया. हे फूड कलर एकदम ऑप्शनल आहे. तुम्ही पाहिजे तर सॅफ्रॉन मिल्कही यूज करू शकता. इथे परत बिर्याणी मसाला गार्निश करून घेऊया. इथे आता मी वरती लगभग 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे. ते चांगल्यापैकी टाकून घेते. तसंच इथे मी आता गॅसवरती एक तवा ठेवून घेते आहे आणि त्याच्यावरती टोप ठेवणार आहे. ह्याच्याने बिर्याणी खाली लागायचे चान्सेस खूप कमी असतात. तर मी इकडे एक कोळसा भाजून घेतला आहे चांगला. तो वाटीत ठेवते आणि 1 चमचा त्याच्यावरती तूप टाकून घेते. ह्याच्याने मस्त बिर्याणीला स्मोकीनेस येतो. त्याच्यावरती मी एक जड वस्तू ठेवून दम लावून घेतला आहे. ही बघा आपली बिर्याणी तयार आहे. काय मस्त दिसते ना मंडळी. चला सर्व करून घेते. तुम्ही पण ही बिर्याणी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.